फक्त ही एक ट्रिक वापरा आणि आपल्या होम लोनवरचं जे जाणारा इंटरेस्ट आहे ते लाखोंमध्ये वाचवा. बघा म्हणजे प्रत्येकानं कुठलं नाही कुठलं होम लोन घेतलं असेल किंवा आपल्याकडे काही जर होम लोन असेल आणि आपण एक 2015, 18, 20, 22पर्यंत 23, 24पर्यंत जर होम लोन घेतलेले असतील तर त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट हे नक्कीच तेव्हाच्या रेट ऑफ इंटरेस्टनुसार असणार आहेत आणि बँका ह्या आपल्याला तोच रेट ऑफ इंटरेस्ट आजही लावत असणार आहेत. तर त्यासाठी काय करा सांगतो तुम्हाला की आपण जरा जुने होम लोन असतील आपल्याकडं, परंतु आपण ते होम लोन आपण त्याच्यावरचा इंटरेस्ट रेट कमी करू शकतो. ते एक ट्रिक वापरून ती म्हणजे आपण काय करतो शक्यतो लक्ष देत नाही, परंतु या छोट्याशा गोष्टीमुळे आपला बराचसा फायदा होतो किंवा बराचसा फायदा होऊ शकतो की आपल्या म्हणजे जो काय आपण लोन घेतलेला आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट रेट जर आपला कमी झाला किंवा त्याच्यावरचा जर आपण इंटरेस्ट रेट कमी करू शकलो, बँकेला तेवढं आपण सांगू शकलो किंवा बँकेला तेवढं आपण तिथं कन्व्हिन्स करू शकलो, बँकेला तेवढं आपलं काय लावू शकलो तर आपला भरपूर प्रमाणात इंटरेस्ट रेट कमी होऊ शकतो. कारण काय की 2022, 23, 21 या 2-4 वर्षात जो तो RBIचा रेट ऑफ इंटरेस्ट होता तो थोडासा हाय होता. बऱ्याचशा बँकेनी कर्ज जे आहेत ते त्यावेळेसच्या रेट ऑफ इंटरेस्टनुसार दिलेले होते आणि ते जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यानंतर तुमच्या RBIने भरपूर वेळेस रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट रेट कट केलेले आहेत, जे की त्या बँकेनी तुमच्या अकाउंटवर किंवा तुमच्या लोनवरसुद्धा इंटरेस्ट रेट कमी करणं गरजेचं होतं. परंतु काय करतात बँकाला पण तेच करणं गरजेचं असतं, परंतु बँका ह्या करत नाहीत. कारण ज्यांना जे पूर्वीचे इंटरेस्ट रेट आहेत त्याच पद्धतीनं कमी करतात किंवा काही थोडंफार 10-20 पैशानं कमी केलं असं दाखवतात. परंतु बरेचसे जण आपल्यापैकी काय करतात की जे तुमचे फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट आहेत त्याच्यात जर तुमचं लोन नसेल तर बँका ह्या म्हणजे करत नाही रेट ऑफ इंटरेस्ट कमी. भलेही फ्लोटिंगमध्ये जरी असलं तरीसुद्धा बँका करत नाहीत. तर त्यावेळेस बँकेना फक्त काय करा, तुम्ही बँकेत जा आणि डायरेक्टली म्हणा की मला बँक ट्रान्सफर करायचं आहे, मला तुमचे बँकेमधलं लोन काढायचं आहे आणि मला दुसऱ्या बँकेत टाकायचं आहे. दुसऱ्या बँकेत म्हणजे त्या शाखेच्या म्हणजे त्या बँकेच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये नाही, त्या म्हणजे बँकेला सोडून द्यायचं आहे आणि दुसरी बँक पकडायची आहे. मग काय करणार तुम्हाला त्यावेळेस दुसरी बँक जी आहे ती त्यावेळेस तुम्हाला आजच्या रेट ऑफ इंटरेस्टनुसार तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट देणार. मग त्या केसमध्ये तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट भरपूर प्रमाणात कमी होणार आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही बँकेला सांगता किंवा विचारता किंवा त्यांना म्हणता की मला तुमच्या बँकेतलं लोन काढायचं आहे, मला दुसऱ्या बँकेत जायचं आहे, त्यावेळेस तिथला मॅनेजर खडबडून जागा होतो. अरे याला माहीत झालं वाटतं, याला हा दुसऱ्या बँकेत जातो, याचा अर्थ याला बँक ट्रान्सफर करायचं, याला BT करायचं आहे, याला लोन आपलं अकाउंटमधले आपले पैसे परत देणार आहे हा आणि दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेणार आहे तेवढ्याच अमाऊंटचं. त्या केसमध्ये बँक तुम्हाला किंवा मॅनेजर तुम्हाला म्हणेल काय झालं, कशामुळं झालं, किंवा तुम्ही त्यांना एक सांगा की पूर्वीचे रेट ऑफ इंटरेस्ट माझा एवढा होता, मला 9% इंटरेस्ट रेट लागलेला होता, परंतु आत्ता RBIचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहेत हे 6%, 6.5%, 7% जे काय असतील त्यावेळेस तुमचे ते घेऊन जा, त्यांना दाखवा की आत्ताचं जे लोन आहे ते एवढ्या इंटरेस्टनं मिळते, त्यामुळं मला हे बँकेतलं लोन क्लोज करायचं आहे, मी दुसऱ्या बँकेतून लोन देणार आहे. त्यावेळेस तुम्हाला दुसरी बँक नाही म्हणणार नाही, तुमची पूर्वीच ती पूर्ण बँक तुम्हाला म्हणजे तयार झालेली असेल त्यावेळेस तुम्हाला त्या बँकेला फक्त म्हणजे ज्या आधी लोन घेतलं त्याला अप्रोच व्हायचं आहे आणि सांगायचे की मला या बँकेत ट्रान्सफर करायचं आहे, मला त्यांच्याशी सगळं झालं आहे. त्यावेळेस तुम्हाला बँक मॅनेजर किंवा जो तिथला लोनचा सेक्शनचा तुमचा मॅनेजर असेल तो म्हणेल की सर तुम्ही काय करा, आम्ही तुमचं लोन जे आहे ते इथंच राहू द्या, आम्ही तुमच्या लोनवर रेट ऑफ इंटरेस्ट रेट आत्ता जो आहे त्या पद्धतीनं म्हणजे लावून देतो. एका गोष्टीमुळं तुम्ही फक्त बँकेला भीती दाखवली किंवा तुम्ही बँकेला सांगितलं आहे की हे लोन म्हणजे मी ट्रान्सफर करतो आहे दुसऱ्या बँकेत आणि त्यावेळेस त्या बँकेला लक्षात आलं की हे म्हणजे हा कस्टमर जातो आहे, त्यावेळेस बँक नक्कीच जे काय आत्ताचं इंटरेस्ट रेट चालू आहे त्या म्हणजे इंटरेस्ट रेटनं तुम्हाला लोन देईल आणि तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी होईल आणि याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात तुमचा जो काय इंटरेस्ट जाणार होता तो कमी होईल, तुमचा जो काय हप्ता जाणार होता तो कमी होईल किंवा तुमचं टोटल ड्युरेशन जाणार होतं जे आहे त्याच्यात कमी होईल आणि ह्याचा फायदा तुम्हाला टोटल जेव्हा तुम्ही रेट ऑफ म्हणजे इंटरेस्ट भरणार त्याचं त्यावेळेस होणार आहे. तर ही एक नक्की ट्रिक वापरून बघा आणि आपलं एक लोन जे आहे ते
लोनवरचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कमी करून घ्या. थँक्यू.